स्तनांना स्पर्श करताना आपण जे करतो ते खरंच योग्य आहे का? सुरक्षित आहे का? आणि त्याचा आपल्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? पण हा प्रश्न असूनही लोक त्याबद्दल ओपनली बोलायला टाळतात. कारण समाजात अजूनही या विषयाकडे ऑकवर्ड किंवा लाजिरवाण्या नजरेने पाहिले जातं. आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, वेळोवेळी आरोग्याबद्दल विचार करतो, डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल या गोष्टींवर लक्ष देतो. पण एक असा भाग आहे ज्याकडे अनेक वेळा दुर्लक्ष केलं जातं आणि तो म्हणजे स्तनांचं आरोग्य आणि त्यासंबंधित योग्य माहिती. अनेक महिलांना स्वतःच्या शरीरातील बदल ओळखता येत नाहीत कारण त्यांना कधीच योग्य मार्गदर्शन मिळालेलं नसतं. काही जणांना वाटतं की हा विषय फक्त इंटिमेसीशी संबंधित आहे, त्यामुळे त्यात काहीही विशेष लक्ष देण्याची गरज नाही. तर काही जण पूर्णपणे उलट विचार करतात आणि कोणत्याही प्रकारचा स्पर्श हार्मफुल असू शकतो असं मानतात. या दोन टोकांच्या विचारांमध्ये अडकून खरं काय आहे हे समजून घेणं कठीण होतं. यामुळे काही वेळा डिस्कम्फर्ट किंवा पेन सारख्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं आणि काही वेळा गंभीर लक्षणं देखील इग्नोर केली जातात. उदाहरणार्थ, एखाद्या महिलेला तिच्या शरीरात एखादा लंप जाणवला किंवा अचानक सेन्सिटिव्हिटी वाढली किंवा त्वचेमध्ये बदल दिसू लागले तर त्या गोष्टींकडे सुरुवातीला लक्ष दिले जात नाही कारण हे काहीतरी सामान्य असेल असा समज होतो. पण अनेक वेळा अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. या समस्येमागचं मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजात असलेलं मौन आणि अपूर्ण शिक्षण. शरीराच्या काही भागांबद्दल बोलणं अजूनही टॅबू मानलं जातं. त्यामुळे लोक योग्य माहिती घेण्याऐवजी अंदाज लावतात. इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध आहे, पण त्यातली प्रत्येक गोष्ट खरी नसते. काही ठिकाणी अतिशयोक्तीपूर्ण क्लेम्स केलेले असतात, तर काही ठिकाणी अर्धवट माहिती दिलेली असते. उदाहरणार्थ, काही जण असं सांगतात की स्तनांना स्पर्श केल्याने गंभीर आजार होऊ शकतात, जे पूर्णपणे चुकीचं आहे. तर काही जण म्हणतात की काहीही फरक पडत नाही, जे देखील पूर्ण सत्य नाही. वास्तविकता या दोन्ही गोष्टींच्या मध्ये आहे आणि ती समजून घेणं गरजेचं आहे. आणखी एक कारण म्हणजे अवेअरनेसचा अभाव. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा दैनंदिन जीवनात शरीराच्या आरोग्याबद्दल इतक्या सखोलपणे चर्चा होत नाही. त्यामुळे लोकांना बेसिक नॉलेजसुद्धा नसतं. विशेषतः महिलांसाठी ब्रेस्ट हेल्थबद्दल माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याशी संबंधित काही आजार लवकर ओळखले गेले तर ते पूर्णपणे कंट्रोल करता येऊ शकतात. पण अवेअरनेस नसल्यामुळे लोक लक्षणं दिसूनही त्याकडे दुर्लक्ष करतात. आता खरी गोष्ट समजून घेऊया. स्तनांना स्पर्श करणं स्वतःमध्ये हार्मफुल नाही. हा एक नैसर्गिक भाग आहे जो मानवी शरीराच्या अनुभवाचा एक हिस्सा आहे. पण महत्त्वाचं काय आहे तर त्या स्पर्शाचा प्रकार, त्यामागचा उद्देश आणि त्यात असलेला रिस्पेक्ट आणि अवेअरनेस. जर स्पर्श जेंटल, कंट्रोल्ड आणि कम्फर्टेबल असेल तर त्यामध्ये काहीही चुकीचं नाही. उलट स्वतःच्या शरीराची ओळख करून घेण्यासाठी आणि कोणतेही बदल लवकर ओळखण्यासाठी अवेअरनेस असणं फायदेशीर ठरतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शरीर आपल्याला नेहमी संकेत देत असतं. जर काहीतरी चुकीचं असेल तर पेन, डिस्कम्फर्ट, अनयुज्युअल सेन्सिटिव्हिटी किंवा इतर बदलांच्या स्वरूपात ते आपल्याला कळवतं. हे संकेत इग्नोर करणं ही सर्वात मोठी चूक आहे. उदाहरणार्थ, जर सतत वेदना होत असतील किंवा एखाद्या ठिकाणी घट्टपणा जाणवत असेल किंवा त्वचेचा रंग किंवा टेक्स्चर बदलत असेल तर हे सिग्नल्स आहेत की आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच हायजीन देखील खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाशी संबंधित असताना स्वच्छता राखणं आवश्यक आहे. अस्वच्छतेमुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते आणि हे पूर्णपणे अवॉइड करता येण्यासारखं आहे. त्यामुळे बेसिक हायजीन पाळणं ही एक साधी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कम्युनिकेशन. जर हा विषय रिलेशनशिपच्या कॉन्टेक्स्टमध्ये येत असेल तर दोघांमध्ये स्पष्ट संवाद असणं खूप गरजेचं आहे. काय कम्फर्टेबल आहे आणि काय नाही हे बोलून ठरवणं आवश्यक आहे. रिस्पेक्ट आणि अंडरस्टँडिंग या दोन गोष्टी कोणत्याही हेल्दी इंटरॅक्शनसाठी आवश्यक असतात. जर एखादी गोष्ट अनकम्फर्टेबल वाटत असेल तर ती लगेच थांबवणं आणि त्याबद्दल बोलणं हे योग्य आहे.
आता सोल्युशनबद्दल बोलूया. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे अवेअरनेस वाढवणं. आपल्या शरीराला ओळखणं, त्यातील बदल समजून घेणं आणि काहीही अनयुज्युअल वाटलं तर त्याकडे दुर्लक्ष न करणं हे प्रत्येकाने केलं पाहिजे. दुसरं म्हणजे रिलायबल सोर्सेसकडूनच माहिती घेणं. सोशल मीडिया किंवा रँडम वेबसाईट्सवरून मिळालेली माहिती व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे हेल्थ चेकअप्स आणि डॉक्टर कन्सल्टेशनला महत्त्व देणं. काही लोकांना डॉक्टरकडे जाण्याची भीती वाटते किंवा लाज वाटते, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. मेडिकल प्रोफेशनल्स हे यासाठीच ट्रेंड असतात आणि त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. अर्ली डिटेक्शन ही कोणत्याही सिरियस कंडिशनपासून वाचण्याची सर्वात मोठी की आहे. चौथं म्हणजे आपल्या लाईफस्टाईलकडे लक्ष देणं. हेल्दी डाएट, रेग्युलर एक्सरसाइज आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या गोष्टींचा आपल्या ओव्हरऑल हेल्थवर परिणाम होतो आणि त्यात ब्रेस्ट हेल्थ देखील समाविष्ट आहे. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट, रिस्पेक्ट आणि रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्या शरीराचा आदर करणं आणि इतरांच्या शरीराचा आदर करणं ही दोन्ही इक्वली महत्त्वाची आहेत. कोणत्याही प्रकारच्या इंटरॅक्शनमध्ये कन्सेंट, कम्फर्ट आणि केअर या 3 गोष्टींचं पालन केलं पाहिजे. आज आपण ज्या विषयावर चर्चा केली तो कदाचित अनेकांसाठी अनकम्फर्टेबल असेल, पण तो इग्नोर करण्यासारखा नाही. योग्य माहिती, अवेअरनेस आणि रिस्पॉन्सिबल अप्रोच यामुळे आपण अनेक समस्या टाळू शकतो आणि एक हेल्थियर जीवन जगू शकतो. त्यामुळे या विषयाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज आहे. लाज किंवा भीतीने नाही, तर समज आणि जागरूकतेने. जर आपण ही माइंडसेट चेंज केली तर केवळ आपलं नाही, तर आपल्या आसपासच्या लोकांचंही जीवन अधिक सुरक्षित आणि हेल्दी होऊ शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अशाच युजफुल कंटेंट बनवण्यासाठी खूप मोटिवेशन देतो. धन्यवाद.